संपूर्ण देशभरातच नाही तर राज्यातही झिका व्हायरसची भीती वाढली आहे। कोविडने ज्या प्रकारे दहशत पसरवली होती त्यामुळे आता कोणताही नवीन व्हायरस आला की सगळ्यांना धडकीच भरते। याची लक्षणं नेमकी काय आहेत, काळजी कशी घ्यायची, चला जाणून घेऊया। झिका व्हायरस पहिल्यांदा युगांडाच्या झिका जंगलामध्ये आढळून आला होता। त्यावेळी हा व्हायरस माकडांमधून माणसात दाखल झाल्याचं सांगितलं जातं। 1952 साली पहिल्यांदाच झिका व्हायरसची नोंद करण्यात आली। डेंग्यू सारखाच हा देखील व्हायरस आहे, यामुळे याची लक्षणंही साधारण डेंग्यू सारखीच आहेत। यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे। हलकासा ताप येणं, डोळे लाल होणं आणि सुजणं, डोकेदुखी, गुडघेदुखी, शरीरावर लाल चट्टे येणं ही काही लक्षणं आहेत ज्यामुळे तुम्हाला निदान होईल की तुम्हाला झिका झाला आहे की नाही हे ओळखण्यास। पण इथे एक लक्षात घ्या की डेंग्यूची ही लक्षणं तशीच असल्यानं आपण हे ठरवू शकत नाही की आपल्याला नक्की काय झालंय। त्यामुळे अशी लक्षणं आढळल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या। डॉक्टर PCR टेस्टिंगच्या माध्यमातून नेमकं काय झालंय ते सांगतील। झिका जर कोणाला झाला असेल तर त्यावर आपण काही उपाय करू शकत नाही, कारण की या व्हायरसवरती आतापर्यंत कोणतीही लस आलेली नाही आणि कोणतंही औषध उपलब्ध नाही। लक्षणे कमी करण्याच्या उद्देशाने उपचार केले जाऊ शकतात, त्यामुळे रुग्णांना अधिकाधिक आराम आणि लिक्विड पिण्याचा सल्ला दिला जातो। झिका संसर्ग साधारणपणे 1 आठवडा तुमच्या रक्तात राहतो, पण तो 12 आठवड्यांपेक्षा जास्त काळ रक्तात राहिल्यास धोका अधिक वाढतो। गर्भवती महिलांना याचा जास्त धोका आहे। पण आपल्याला हा व्हायरस होऊ नये यासाठी किती काळजी घ्यायची हे आपल्याच हातात आहे। घराच्या परिसरात कुठेही पाणी साचू देऊ नका। परिसर स्वच्छ ठेवा। संध्याकाळी घराबाहेर पडताना ओडोमॉस सारखी क्रीम लावा, कारण मच्छराच्या चावल्यानं व्हायरस होतो। कोविड जसा हवेच्या माध्यमातून होतो तसं झिका व्हायरस मच्छरांच्या चावल्यानं होतो। सध्याची परिस्थिती बघता राज्यात सर्वाधिक झिकाचे रुग्ण पुण्यात आढळून आलेत। मी ऍक्च्युअल आकडा सांगत नाहीये, पण हा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललाय, त्यामुळे भीतीही तितकी वाढली आहे। पण जास्त टेन्शन घेऊ नका, फक्त स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी राहा।